वैजापूर तालुक्यातील मनेगाव साकेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या 28 वर्षीय तरुणाचा 1 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। बाळासाहेब प्रभाकर पवार राहणार मनेगाव तालुका वैजापूर असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणात 20 दिवसांनंतर अज्ञात वाहन चालकाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात शनिवार तारीख 17 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बाळासाहेब पवार हे आपल्या दुचाकीवरून 27 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मनेगाव ते साकेगाव रस्त्याने जात होते। एका शेताजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता। उपस्थितांनी बाळासाहेब यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले। तेथे उपचार सुरू असताना 1 जानेवारी रोजी उपचार दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणात मृत बाळासाहेब यांचे वडील प्रभाकर वाल्मिक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार तारीख 17 जानेवारी रोजी सायंकाळी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास शिरूर पोलीस करीत आहेत।